नमस्कार. क्रिएटिव्ह यूट्यूबर्सवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजच्या माझ्या व्हिडिओचा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आणि इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे आपल्या व्हिडिओजबद्दलचा आहे आणि आपल्या शॉर्ट्सबद्दलचा पण आहे. तुमचा व्हिडिओ का बरं व्हायरल होत नाही आहे याच्यावर तुम्ही कधी स्टडी केलेला आहे का? सर्वात पहिलं म्हणजे तुमचा आतमधला कंटेंट. जर कंटेंट खूप एंगेजिंग नसेल तर व्हिडिओ व्हायरल व्हायला प्रॉब्लेम येतो, कारण लोकं तो स्वाईप करून टाकतात एक तर, नाही तर मग तो स्किप करून करून पाहतात. सेकंडली तुमचं थंबनेल. थंबनेल इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. तुमचा व्हिडिओ असो किंवा शॉर्ट असो, कारण तुमचं थंबनेल इतकं स्ट्रॉंग पाहिजे की लोकांना उत्सुकता राहिलीच पाहिजे की आतमध्ये व्हिडिओमध्ये काय दाखवलेलं आहे. सो थंबनेल शुड बी व्हेरी अट्रॅक्टिव्ह आणि एकदम असं टेम्प्टिंग राहिलं पाहिजे. देन थर्ड मेन थिंग आहे की तुमची कॅमेऱ्याची क्वालिटी कशी आहे, किंवा तुमचं म्हणजे जर तुमचा व्हिडिओ बघण्यासाठी जास्ती स्पेशल असेल तर, किंवा ऐकण्याचा असेल तर तुमचं ऑडिओचं क्वालिटी कशी आहे. त्यामुळे तुमचा माईक चांगला असला पाहिजे. नंतर तुमचं फोनची क्वालिटी पण चांगली असायला पाहिजे. देन लाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही मोस्टली सगळे चांगल्या लाईटमध्ये, एक तर डे लाईटमध्ये करा, नाही तर मग तुमच्याजवळ भरपूर लाईट असले पाहिजे. म्हणजे जसं ट्यूबलाईटमध्ये करा किंवा जास्ती फोकसवाले लाईट्स घ्या, ज्याच्यामुळे तो व्हिडिओ छान उठून दिसला पाहिजे तुमचा. देन तुम्ही मेन म्हणजे तुम्ही कशा टाईपने बोलताय किंवा कुठली गोष्ट कशी प्रेझेंट करताय, किंवा तुमचे एडिटिंग स्किल्स कसे आहेत तुमचे, त्याच्यावर खूपसं डिपेंड करतं की तुमचा व्हिडिओ कसा बनतो आहे किंवा तुमचा शॉर्ट कसा बनतो आहे. देन नेक्स्ट आहे काय घेताय तुम्ही. टॉपिक ट्रेंडिंग असेल किंवा इवन तुमचा जो नेहमीचा टॉपिक असेल, त्या टॉपिकमध्ये तुम्ही काय इम्प्रूव्ह करून, इम्प्रोव्हायझेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही काय इम्प्रूव्ह करून लोकांसमोर तो प्रेझेंट करताय, त्याला पण खूप जास्ती महत्त्व आहे. जर तो इंटरेस्टिंग असेल तर लोक नक्कीच बघतात. म्हणजे ॲटलिस्ट ते सबस्क्रायबर्स ज्यांना त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट आहे ते तर अगदी नक्कीच बघतात. सो आय थिंक या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ अपलोड केल्यानंतर एक शॉर्ट टाका त्या व्हिडिओमधल्या क्लिप्स घेऊन, की मी त्या शॉर्टमध्ये सांगा की तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की काय दाखवताय. कारण शॉर्ट व्हायरल लवकर होतात, शॉर्ट जास्ती लोकांपर्यंत लवकर पोचतात. त्यामुळे तुमचा तो व्हिडिओ, कारण व्हिडिओचं तर तुमचं नोटिफिकेशन तुमच्या सबस्क्रायबरला चाललं जाईल, पण जे नवीन लोक आहेत त्यांना तो शॉर्ट बघितल्यानंतर जर तो इंटरेस्टिंग वाटला तर ते नक्कीच तुमचा व्हिडिओ पण बघतील, आणि अशामुळे तुमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत रीच होईल. तर आय होप की तुम्हाला माझ्या आजच्या या टिपमधनं नक्कीच काहीतरी चांगली इन्फॉर्मेशन मिळाली असेल. तर वर्क ऑन ऑल दिस ॲस्पेक्ट्स. तुम्हाला नक्कीच त्याचा खूप हेल्प होईल. आणि तुम्हाला अशाच चांगल्या चांगल्या टिप्स आणि चांगल्या चांगली माहिती देण्यासाठी मी हे जे चॅनल सुरू केलेलं आहे, ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह यूट्यूबर्स, ते सबस्क्राईब करा नक्की. नंतर तुमचे जेवढे यूट्यूबर फ्रेंड्स आहेत त्यांच्यापर्यंत पण हे चॅनल पोचवा. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.